Hello students, I am Professor R.A. Hatigene from DKT's Yashwantrao Sawan Polytechnic in Silgaranji. I am from Computer Science and Engineering Department. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण बघितले होते की SYCW कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मधले डेटा स्ट्रक्चर युजिंग सी हा सब्जेक्ट आपण शिकत होतो आणि त्याच्यामधले पहिले 2 युनिट आपण कंप्लीट केलेले आहेत आणि आज आपण तिसरा युनिट स्टार्ट करतोय तो म्हणजे स्टॅक्स अँड क्यूज. ओके, लेट्स स्टार्ट दिस टॉपिक. पॉइंट्स टू बी डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जे पॉइंट्स डिस्कस करणार आहोत ते बघूया. फर्स्ट, इंट्रोडक्शन टू स्टॅक. या इंट्रोडक्शन ऑफ स्टॅक मध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 2 पॉइंट्स बघणार आहोत. एक म्हणजे व्हॉट इज मीन बाय स्टॅक अँड सेकंड म्हणजे स्टॅक रिप्रेझेंटेशन इन अ मेमरी. या मेमरी मध्ये स्टॅक रिप्रेझेंटेशन कसं होतंय आणि व्हॉट इज मीन बाय स्टॅक, ह्या 2 गोष्टी आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण थोडंसं रिव्ह्यू म्हणून मागच्या व्हिडिओज मध्ये काय काय बघितलं हे बघूया. तर मागच्या 2 युनिट्स मध्ये पहिल्या युनिट मध्ये बघितलं आपण डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, डेटा स्ट्रक्चरचे वेगवेगळे टाइप्स कुठल्या आहेत, त्याची डेफिनेशन काय आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन्स किंवा त्याचा यूज काय आहे, ह्या गोष्टी बघितल्यात. तर आणखीन एक पार्ट त्यामध्ये बघितला होता तो म्हणजे अल्गोरिथम्स. अल्गोरिथम्स म्हणजे काय, त्याची कॉम्प्लेक्सिटी काय आहे आणि ती कशी कॅल्क्युलेट केली जाते, त्याच्यासाठी पॅरामीटर्स काय काय यूज केले जातात, हा सगळा पार्ट आपण त्यामध्ये बघितला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड युनिट आपण बघितलं सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स. ठीक आहे, आता सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सर्चिंग म्हणजे काय, सॉर्टिंग म्हणजे काय, त्याच्यानंतर सर्चिंगचे वेगवेगळे टाइप्स कुठले आहेत, सॉर्टिंगचे वेगवेगळे टाइप्स कुठले आहेत, ते आपण थेरॉटिकली सगळे बघितले होते आणि त्याच्यातले काही जे सॉर्टिंग टेक्निक्स आहेत हे आपण प्रोग्रामॅटिकली सुद्धा बघितलेले आहेत आणि सर्चिंगचे जे आहेत ते दोन्ही आपण थेरॉटिकल ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल्स हे दोन्ही सुद्धा आपण कंप्लीट केलेले आहोत. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत थर्ड चॅप्टर स्टॅक्स अँड क्यूज. आतापर्यंत आपण बेसिक इन्फॉर्मेशन जेवढे आपल्याला गरजेचे आहे डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय हे समजण्यासाठी ते आपण बघितलं होतं आणि आपल्याकडे कम्प्युटर फील्डमध्ये जो डेटा आपल्याकडे येतोय तो डेटा कशा पद्धतीने स्टोअर करायचा आहे, कशा पद्धतीने तो त्याच्यातून रिट्राइव्ह करायचा आहे, याच्यासाठी जे टेक्निक्स लागतात ते म्हणजे सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स, हे आपण सेकंड युनिट मध्ये बघितलं होतं. जेणेकरून आपला डेटा आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये किंवा एखाद्या डेटाबेस मध्ये अशा प्रकारे आपण स्टोअर करून ठेवायचा आहे की जेणेकरून ज्या वेळेला आपल्याला तो डेटा लागणार आहे तो इझिली इफिशियंटली मिनिमम टाइम मध्ये आपल्याला तो रिट्राइव्ह झाला पाहिजे. तर त्यासाठी सर्चिंग अँड सॉर्टिंग टेक्निक्स आपण बघितले होते. आता सॉर्टिंग टेक्निक्स कशासाठी यूज केला जातोय, तर तो आपला जो पूर्ण डेटा आहे तो डेटा व्यवस्थित वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये ठेवण्यासाठी. आणि याची गरज काय आहे की जेणेकरून आपल्याला एखादा डेटा सर्च करायचा असेल तर तो सर्च करत असताना आपल्याला तो इझिली रिट्राइव्ह करता आला पाहिजे. जसं आपली टेलिफोन डिरेक्टरी असते, टेलिफोन डिरेक्टरीमध्ये एखादा नंबर शोधायचा असेल तर आयदर तुम्ही नंबर थ्रू जाऊ शकताय किंवा अल्फाबेटिकली त्याचं नाव सर्च करू शकताय. आणि अल्फाबेटिकली सर्च करायचं असेल, समजा आपलं एखादं नाव पी पासून स्टार्ट होत असेल तर आपल्याला ABCD करत जायची गरज नाहीये किंवा ABCDEFG मध्ये आपल्याला सर्च करायची गरज नाहीये, आपण डायरेक्टली पी या पेजवर जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जर आपला डेटा व्यवस्थित सॉर्टेड फॉर्मॅट मध्ये असेल तर आपल्याला सर्चिंग इझिली होते. पण आता आपल्याकडे हा प्रश्न आहे की डेटा एक्झॅक्टली स्टोअर कसा होतो, तर ते स्टोअर करण्यासाठी आपण हे डेटा स्ट्रक्चर्स यूज करतोय स्टॅक आणि क्यूज. आणि याच्यानंतरचे पण डेटा स्ट्रक्चर्स आपण यूज करतोय ते म्हणजे लिंक्ड लिस्ट आहेत, ट्री, ग्राफ आहेत आणि त्यातला पहिले 2 पार्ट्स आपण स्टॅक आणि क्यूज जे आहेत हे आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, आणि त्यातलाच पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे स्टॅक. आता हा स्टॅक म्हणजे काय ह्या गोष्टी आपल्याला यामध्ये बघायच्या आहेत. त्याच्यानंतर ते मेमरी रिप्रेझेंटेशन किंवा मेमरीमध्ये कसं स्टोअर केलं जातं हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय स्टॅक अँड स्टॅक रिप्रेझेंटेशन इन मेमरी. लेट्स स्टार्ट. व्हॉट इज मीन बाय stack. First point, what is stack? Stack is a linear data structure which allows a particular order in which the operations are performed. स्टॅक काय आहे, एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे. बघितलं होतं आपण
डेटा स्ट्रक्चरची ट्री डायग्राम. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे दोन पार्ट्स बघितले होते, लिनियर अँड नॉन लिनियर. त्याच्यानंतर प्रिमिटिव्ह अँड नॉन प्रिमिटिव्हचे परत दोन पार्ट्स पडतात, लिनियर अँड नॉन लिनियर. आणि लिनियरचा जो पार्ट आहे तो आपल्याला बघायचा होता. त्यामध्ये 4 पार्ट्स आपण बघितले होते, स्टॅक, ॲरे, लिंक्ड लिस्ट, स्टॅक आणि क्यूज. आणि त्यातला आपण काय बघतोय, स्टॅक. ठीक आहे. तर हा लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे जो पर्टिक्युलर ऑर्डर फॉलो करतोय, which the operations are performed. ऑपरेशन्स लिनियर फॉर्मॅट मध्ये आपण परफॉर्म करू शकतो. इट इज नेम्ड ॲज अ स्टॅक ॲज इट बिहेव्स लाईक अ रिअल वर्ल्ड स्टॅक. हा काय करतोय, स्टॅक ह्याला का म्हटलं जातंय, कारण रिअल वर्ल्ड स्टॅक ज्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतोय त्या पद्धतीने ते आपल्याला इझिली फाइंड आउट होतंय. ओके. आता हा रिअल वर्ल्ड स्टॅक म्हणजे काय, तर त्यासाठी आपण इथे एक 2 डायग्राम्स बघितला दिसतोय आपल्याला. एक म्हणजे पत्त्यांचा सेट आहे आणि एक म्हणजे प्लेटचा सेट आहे. या दोन्हीमध्ये लिनियर फॉर्मॅट आहे, कारण लिनियर फॉर्मॅट म्हणजे काय, सिक्वेन्शियली आहे, ते एकावर एक ठेवलेले आहेत. आणि जर आपल्याला खालचा कुठला तरी एक पत्ता काढायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, वरचे जे पत्ते आहेत ते रिमूव्ह करायला लागतील. सेम इन प्लेट साइड. प्लेटला पण सेम. जर तुमचे एकावर एक प्लेट ठेवले असतील तर तुम्ही खालचा रिमूव्ह करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, वरचे प्लेट्स रिमूव्ह करायला लागतील. म्हणून याला म्हणतात जाते स्टॅक, म्हणजे त्याचा सेट. आता ह्याला काय म्हणतात आपण, स्टॅक. आता या स्टॅक बद्दल आणखीन थोडीशी माहिती आपण घेऊया. स्टॅक इज अ युजफुल डेटा स्ट्रक्चर इन अ प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग साठी हा सगळ्यात युजफुल डेटा स्ट्रक्चर आहे जो आपल्याला यूज करायचा आहे. Think about the things you can do such a piles of plates. म्हणजे सेट ऑफ प्लेट्स जर असतील त्या प्लेट्स मध्ये आपण कुठल्या गोष्टी करू शकतोय हे इथं बघायचे. ठीक आहे. तर हा सेट ऑफ प्लेट आहे. तर यामध्ये आपल्याला एवढा मोठा सेट जो ठेवलेला आहे यामधला जर आपल्याला एखादी व्हॅल्यू, एखादी प्लेट रिमूव्ह करायची असेल किंवा एखादी प्लेट इन्सर्ट करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला काय करतो, इथे एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवतो. हा सेट आहे, रिकामा सेट आहे आपल्याकडे. एक काय आहे, रिकामा सेट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की आपल्याला जी व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहेत किंवा जे प्लेट्स आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत, ठेवायचे आहेत, ते कसे ठेवायचे. तर तुम्हाला प्लेट जर ठेवायचे असतील तर ते प्लेट कसे ठेवायचे, ऍट दी टॉप. वरून तुम्हाला 1 by 1 इन्सर्ट करावे लागतील. बरोबर आहे. फर्स्ट प्लेट काय झाली, इथपर्यंत झाली. आणखीन एक प्लेट तुम्हाला इन्सर्ट करायची आहे. ती प्लेट कुठे येणार, या प्लेटच्या वरच्या बाजूला. ह्याच्यावर ठेवायचं असेल तर काय होईल, आणखीन एक प्लेट येईल. या पद्धतीनं तो काय होईल, एकावर एक याप्रमाणे ते प्लेट्स ठेवले जातील. ठीक आहे. आता मला इथं मध्ये कुठेतरी प्लेट इन्सर्ट करायचं असेल तर ते इथं अलाउड नाहीये. तुम्हाला काय करावं लागेल, प्लेट वरूनच इन्सर्ट करावं लागेल. जो लास्टला प्लेट असेल त्या प्लेटच्या वरच तुम्हाला दुसरा प्लेट ठेवावा लागेल. इट इज अ स्टॅक. आता ह्याच्यातून जर आपल्याला प्लेट रिमूव्ह करायची असेल, मला समजा हा 1, 2 and 3 हा काय केलाय, 1, 2, 3 या पद्धतीने दिलेला आहे. तर समजा मला हा सेकंड नंबरचा प्लेट रिमूव्ह करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली सेकंड नंबरचा प्लेट रिमूव्ह करू शकत नाही. तुम्हाला काय करावं लागेल, यू हॅव टू रिमूव्ह फर्स्ट थर्ड एलिमेंट. हा थर्ड प्लेट जो आहे, वरचा टॉप मोस्ट प्लेट जो आहे तो तुम्हाला काय करावं लागेल, रिमूव्ह करावं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, सेकंड प्लेट रिमूव्ह करावं लागेल. म्हणजेच काय, इन्सर्शन पण याच एंडनी होतंय आणि डिलिशन पण याच एंडनी होतंय. म्हणजेच इन्सर्ट करायचं असेल तर याच एंडनी इन्सर्ट होतंय आणि रिमूव्ह करायचं असेल तर याच वेनी किंवा याच सिस्टीमने तो रिमूव्ह होतोय. क्लिअर. दिस इज अ स्टॅक. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जर एखादा प्लेट रिमूव्ह करायचा असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला टॉपचा प्लेट पहिला रिमूव्ह करायला लागेल, त्याच्यानंतरचा प्लेट रिमूव्ह करायला लागेल, त्याच्यानंतरचा प्लेट रिमूव्ह करायला लागेल. तर याप्रमाणे जर रिमूव्ह होत असेल तर आणि तरच तुम्हाला हा इथला कुठला तरी मधला प्लेट रिमूव्ह करता येईल. अदरवाईज जर हा प्लेट रिमूव्ह करायला गेला तर तुम्हाला काय होईल, हे सगळे कोलॅप्स होतील. ठीक आहे. दिस इज स्टॅक.
इथं सांगितलं पुट अ न्यू प्लेट ऑन अ टॉप. तुम्हाला काय करायचं आहे, जो प्लेट असेल तो सगळ्यात वरच्या बाजूला ठेवायचा. रिमूव्ह दी टॉप प्लेट. पहिल्यांदा काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात वरचा एवढा मोठा सेट असेल तर त्याच्या वरचा जो सगळ्यात मोठा वरचा प्लेट आहे तो पहिला रिमूव्ह करायचा आहे. त्याच्यानंतर वन बाय वन सगळे रिमूव्ह करायचे. If you want the plate at the bottom, you have to first remove all the plates on a top. जर एखादा कुठला तरी मधला किंवा सगळ्यात खालचा प्लेट तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर त्याच्यावरचे जेवढे प्लेट्स आहेत ते प्लेट्स तुम्हाला काय करावे लागतील, वन बाय वन रिमूव्ह करावे लागतील. ओके, सच अ काइंड ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ लास्ट इन फर्स्ट आउट. लास्ट इन फर्स्ट आउट का म्हटलं जातं, तर चेक करा. ठीक आहे, मी पहिल्यांदा काय केलं, फर्स्ट एलिमेंट इन्सर्ट केला, 1 आला. ओके, फर्स्ट एलिमेंट 1, सेकंड एलिमेंट 2, थर्ड एलिमेंट 2. कुठे कुठे इन्सर्ट झाले ते, लास्टला कुठला आलेला आहे, हा थर्ड एलिमेंट. लास्ट एलिमेंट विल बी थर्ड एलिमेंट. मग आता जर आपल्याला एक हा प्लेट रिमूव्ह करायचा असेल तर यू हॅव टू रिमूव्ह फर्स्ट थर्ड. तुम्हाला काय करावं लागेल, थर्ड एलिमेंट रिमूव्ह करावं लागेल, त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट रिमूव्ह करावं लागेल. मग यामध्ये सगळ्यात शेवटी एलिमेंट कुठला आलेला आहे, तर 2 हा एलिमेंट सगळ्यात 3 हा एलिमेंट सगळ्यात शेवटी आलेला आहे. आणि जो शेवटी आलेला आहे तो पहिला रिमूव्ह होतोय. म्हणजेच काय, लास्ट इन फर्स्ट आउट. त्यालाच म्हणतात जाते लास्ट इन फर्स्ट आउट, दॅट इज लिफो. लास्ट इन फर्स्ट आउट. क्लिअर, दिस इज the manner how the stack will be executed. स्टॅक कसा एक्झिक्यूट होत आहे हे त्याचं मिनिंग आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघूया आपण, त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ऍप्लिकेशन्स ऑफ अ स्टॅक. बॅलन्सिंग ऑफ सिम्बॉल्स. सिम्बॉल्स जर असतील त्याचं बॅलन्सिंग करायचं असेल तर हा सगळ्यात महत्वाचा आहे. तो आपल्याला इथं बॅलन्सिंग करण्यासाठी, सिम्बॉल्स बॅलन्सिंग करण्यासाठी स्टॅक यूज केला जातो. सेकंड, इनफिक्स अँड पोस्टफिक्स और प्रिफिक्स कन्व्हर्जन. इनफिक्स असेल तर त्याचं प्रिफिक्स आणि पोस्टफिक्स. तुम्ही पण मॅथ्स मध्ये बघितलं असाल की काही एक्झाम्पल्स मध्ये जे ऑपरेटर्स असतात ते ऑपरेटर्स स्टार्टला असतात आणि काही एक्झाम्पल्स मध्ये ऑपरेटर्स लास्टला असतात आणि ते आपल्याला काय करायचे आहेत, इनफिक्स मध्ये असेल तर ते पोस्टफिक्स किंवा प्रिफिक्स मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. आणि अशा केसेस मध्ये आपल्याला हा स्टॅक युजफुल होतोय, जेणेकरून ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं करू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात युजफुल याचा ऍप्लिकेशन जे आहे ते अंडू आणि रिडू. आपण कंट्रोल झेड यूज करतो ना आपल्या कम्प्युटरमध्ये, वर्डमध्ये, एडिटर्समध्ये, नोटपॅडमध्ये किंवा पॉवर पॉइंट मध्ये. आपल्याला ती एखादी स्टेप चुकली असेल किंवा ती स्टेप चांगली वाटली नसेल तर आपण काय करतोय, कंट्रोल झेड. कंट्रोल झेड जर केलं तर आपल्याला काय होईल, जी लास्ट ऍक्टिव्हिटी असेल ती लास्ट ऍक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली रिमूव्ह होईल. बरोबर आहे. मग हे करण्यासाठी आपल्याला काय केलं, यूज केलं जाते, हे स्टॅक यूज केलं जातं. म्हणजे वन बाय वन सगळे तिथं काय केले जातात, जे ऑपरेशन्स असतात, जे ऍक्टिव्हिटीज आहेत आपण केलेले, ते ऍक्टिव्हिटीज तिथं स्टोअर होतील आणि ते वन बाय वन रिमूव्ह पण होतील. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉरवर्ड अँड बॅकवर्ड फीचर ऑफ अ वेब ब्राउझर. वेब ब्राउझर मध्ये आपण वरच्या बाजूला बघतोय एक बॅकवर्ड एरो असतोय आणि फॉरवर्ड एरो असतोय. मग आपल्याला मागच्या पेजवर जायचं असेल तर आपण सिम्पली काय करतोय, बॅकवर्ड एरो वर क्लिक करतोय, अदरवाइज बॅकस्पेस दाबतोय. त्याच्यानंतर आपला काय होतंय, जो विंडो आपल्या आधीच्या वेब पेज आपला जो दिसत होता तो त्या वेब पेजवर तो जातो. ठीक आहे, युज्ड इन मेनी अल्गोरिदम्स लाईक टॉवर ऑफ हॉनाय, ट्री ट्रॅव्हल्सल एटसेट्रा. हे काय केलं जात आहे, टॉवर ऑफ हॉनाय आणि ट्री ट्रॅव्हल्स. आता टॉवर ऑफ हॉनाय तुम्ही लहान असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खेळला असाल किंवा आता पण लहान मुलं जे खेळतात तिथं पण बघितलं असाल. ह्या टॉवर ऑफ हॉनाय मध्ये काय असतं की एक बार असतोय, उभा बार असतोय आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कलर्सचे रिंग असतात आणि ते रिंग ठेवले जातात. आणि ते रिंग ठेवत असताना सुद्धा आपल्याला हे कन्सिडर करायचं आहे की सगळ्यात मोठी रिंग सगळ्यात खाली पाहिजे, त्याच्यानंतरच्या साईजचा जो असेल तो त्याच्या वर पाहिजे. या करत करत एकदम वरच्या बाजूला जो रिंग असेल तो सगळ्यात लहान असतो. बरोबर आहे. आणि आपल्याला जर खालची रिंग रिमूव्ह करायची असेल तर सगळ्यात वरची रिंग आपल्याला रिमूव्ह करायला लागेल किंवा वन बाय वन सगळे रिमूव्ह करायला लागतील. ठीक आहे, अदर ऍप्लिकेशन्स कॅन बी अ बॅक ट्रॅकिंग, सुडोकोड सॉल्व्हर, यासारखे सुद्धा आपल्याला ऍप्लिकेशन्स युजिंग स्टॅक करता येतात. In a graph algorithms like a topological sorting and strongly connected components जे असतात ग्राफ सारखे, ह्या साठी सुद्धा आपण स्टॅक यूज करतो. आणि these are the applications of a stack.
क्लिअर. कारण आपण ग्राफ मध्ये बघितलं तर आपण प्रत्येक नोडला एक विशिष्ट किंवा एक ठराविक डायरेक्शननी, आपण ठराविक पद्धतीनं, ठराविक वेजनी आपण काय करतोय, नोड्सना व्हिजिट करत जातोय आणि ऍट दी लास्ट आपण डेस्टिनेशनला पोहोचतोय. म्हणजे मधले आहेत जे नोड्स आहेत ते नोड्स आपल्याला लक्षात असणे गरजेचं आहे. त्यासाठी या स्टॅक पहिला नोड कुठला व्हिजिट केलेला आहे, सेकंड नोड कुठला व्हिजिट केलेला आहे, थर्ड नोड कुठला व्हिजिट केलेला आहे, मिडल डेस्टिनेशन काय आहेत हे फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला स्टॅकची गरज आहे. ठीक आहे. दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ अ स्टॅक. नेक्स्ट, स्टॅक रिप्रेझेंटेशन इन अ ॲरे. स्टॅक रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं? तर स्टॅक रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, आपण स्टॅक यूज करायचं म्हटलं आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तर कशा पद्धतीने करू शकतोय किंवा काय करू शकतोय ते इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. लेट्स स्टार्ट. सॉरी, ओके. हे दोन पद्धतीने आपण करू शकतोय, युजिंग ॲरे अँड युजिंग लिंक्ड लिस्ट. लिंक्ड लिस्ट आपण यूज करू शकतोय किंवा ॲरे यूज करू शकतोय. इट इज अन ऑर्डर लिस्ट ऑफ द सेम टाइप ऑफ एलिमेंट्स. A stack is a linear list where all insertions and deletions are made at the same time, at the same end. Sorry, linear list आपण यूज करतोय ज्यामध्ये तुमचे इन्सर्शन्स अँड डिलिशन्स जे असतील ते सेम एंडनी होतात आणि हे ऑर्डर लिस्ट आहे ज्याच्या थ्रू आपण डेटा इन्सर्ट करतो. ऑर्डर लिस्ट म्हणजे काय, जो फर्स्ट आलेला आहे तो सगळ्यात लास्टला असेल, सेकंड आलेला आहे तो फर्स्ट पेक्षा पुढे असेल, म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणून याला म्हटलं जातं लिफो स्ट्रक्चर. लिफो स्ट्रक्चरचा मीनिंग काय आहे, लास्ट इन फर्स्ट आउट. एल मीन्स लास्ट, आय मीन्स in, F means first आणि O mean out. Okay, last in first out. Clear? Next, using array. How you are going to use this, how you are going to represent the stack using array. इथं आपण एक व्हेरिएबल यूज करतोय तो म्हणजे टॉप. व्हॉट इज मीन बाय टॉप, आपण इथं जे एरोज दाखवलेले आहेत या डायग्राम मध्ये, हा प्रत्येक एरो ज्या वेळेला फर्स्ट एलिमेंट इन्सर्ट झाला त्यावेळेला फर्स्ट एलिमेंटला पॉइंट करत होता, ज्या वेळेला सेकंड एलिमेंट इन्सर्ट झाला त्यावेळेला तो सेकंड एलिमेंटला पॉइंट करत होता, ज्यावेळेला थर्ड एलिमेंट इन्सर्ट झाला त्यावेळेला तो कशाला इन्सर्ट करत होता, थर्डला पॉइंट करत होता. बरोबर. इट इज नथिंग बट अ टॉप. इट इज नथिंग बट अ टॉप. जसं जसं इन्सर्ट होईल, जसं जसं एखादा एलिमेंट इन्सर्ट होईल त्यावेळेला टॉप काय होणार आहे, +1 होणार आहे. टॉप +1, टॉप 1 नी इन्क्रीमेंट होणार आहे. आणि जसं जसं ते रिमूव्ह होत जातील त्यावेळेला हा टॉप काय होणार, टॉप -1 होणार आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा टॉप व्हेरिएबल यूज करायचा आहे. ओके. बट देयर इज अ मेजर डिफरन्स बिटवीन अन ॲरे अँड अ स्टॅक. आता ॲरे आणि स्टॅक यामध्ये डिफरन्स काय आहे, तर साईज ऑफ एन ॲरे इज अ फिक्स्ड. ॲरेची काय आहे, साईज जी आहे ती फिक्स्ड आहे, पण स्टॅकची फिक्स नाही आहे. While in a stack there is a no fixed size, since the size of a stack changed with the number of elements inserted or deleted at to and from it. हा काय आहे, साईज ॲरेचा जो आहे तो फिक्स आहे, पण स्टॅकचा जो आहे तो त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेले एलिमेंट्स किंवा इन्सर्ट होणारे एलिमेंट्स आणि त्याच्यातून रिमूव्ह होणारे एलिमेंट्स जे आहेत त्याच्यावर डिपेंड आहे की स्टॅकची साईज काय असणार. ठीक आहे. दिस इज द मेजर डिफरन्स फ्रॉम इन बिटवीन ॲरे अँड स्टॅक. ओके. नेक्स्ट, इथं आपण एक्झाम्पल घेऊया. जो आता मी तुम्हाला सांगितलं तेच तुम्हाला इथं ग्राफिकली दाखवलेलं आहे तुम्हाला जेणेकरून समजून येईल. ठीक आहे. हे फर्स्ट एक ॲरे घेतलेला आहे जो स्टॅक म्हणून यूज होतोय. इथं टॉप कुठला आहे, जो एलिमेंट नाहीच आहे म्हणून तो काय केलेला आहे, 0ला पॉइंट आउट करतोय, म्हणजे काहीच नाहीये आणि तिथे तो पॉइंट करतो. ठीक आहे. मग मी काय केलं, परत दुसरा घेतला आणि त्याला एक एलिमेंट इन्सर्ट केला, 9 हा एलिमेंट इन्सर्ट केला. आता टॉप कुणाला पॉइंट करणार आहे, 9 एलिमेंटला. 9 जो एलिमेंट आहे त्याला पॉइंट आउट करणार आहे. बरोबर आहे. इथं टॉपची व्हॅल्यू काय आहे, 0. इथं टॉपची व्हॅल्यू काय झाली, 1 नी इन्क्रीमेंट झाली. नेक्स्ट, मी परत 2 एलिमेंट्स इन्सर्ट केले. आता टॉप कुठे जाणार आहे, 9ला जो पॉइंट आउट करत होता तो कुठं पॉइंट होणार आहे, 10ला पॉइंट आउट होणार आहे. ओके. त्याच्यानंतर मी काय केलं, आणखीन एक घेतलं आणि त्याच्यात आणखीन एक एलिमेंट ऍड केला, दॅट इज 12. आता जो 10ला पॉइंट आउट करत होता तो कुठे जाईल, 12ला जाईल. बरोबर आहे. मी इथं तुम्हाला म्हटलं होतं ज्या वेळेला एलिमेंट इन्सर्ट केले जातील त्यावेळेला तो काय होईल, टॉप +1 नी वाढत जाईल. आता टॉप
प्लस नाही, इथं काय आहे 0, इथं काय आहे 1, इथं काय आलं 2, इथं काय आलं 3. तो थर्डला पॉइंट आउट करतोय. म्हणजे टॉप काय होईल, जसे जसे एलिमेंट्स इन्सर्ट होत जातील त्या इन्सर्ट झालेल्या जो एलिमेंट असेल त्याला तो पॉइंट करेल टॉप. ओके, सेम थिंग आता आपले जे व्हॅल्यूज इन्सर्ट झाले आहेत ते वरून 1 बाय 1 इन्सर्ट झालेले आहेत 9, 10 and 12. आता हा इन्सर्शन कुठे झालेला आहे, ऍट दी टॉपला इन्सर्ट झालेला आहे, बरोबर आहे. सेम आहे. आणि ॲरेचा स्टॅकचा रूल काय आहे, इन्सर्शन अँड डिलिशन विल बी परफॉर्म्ड ऍट दी सेम एंड. सेम एंडला ते परफॉर्म होतात, बरोबर आहे. दिस इज अ इन्सर्शन. हा काय झाला इन्सर्शन. आता मी काय करतोय 1 बाय 1 ते डिलीट करतोय. फर्स्ट एलिमेंट काय झाला 12, हा डिलीट झाला. जो टॉप तुमचा 12 ला पॉइंट आउट करत होता तो कुठे आला, हा 10 ला आला. हा टॉप मायनस 1. व्हॉट इज टॉप मायनस 1. टॉप काय झाला 1 नी मायनस झाला. आता मी 10 पण रिमूव्ह करतोय, मग टॉप कुठं पॉइंट करणार, 9 ला पॉइंट करणार. आणि मग शेवटी मी काय केलं 9 पण रिमूव्ह केलं. आता टॉप कोणाला पॉइंट करतोय. आता इथं दोन कंडिशन्स आपल्याला समजावून घेण्यासारख्या आहेत की ज्या वेळेला समजा माझा जो ॲरे आहे स्टॅक साठी यूज करणारा त्याची साईज जर समजा माझी किती आहे 5 आहे. किती आहे 5. मग इथे एलिमेंट्स किती इन्सर्ट झालेले आहेत 1, 2 आणि 3. ठीक आहे. तर 4 आहे आणि आणखीन एक एलिमेंट होणार 5. म्हणजे हा स्टॅक काय झाला फुल झाला. जर हा स्टॅक फुल झाला तर त्यावेळेला नवीन एलिमेंट आपण इन्सर्ट करू शकतोय का, नाही करू शकत, बरोबर आहे. कारण स्टॅकची साईज फिक्स नाही आहे पण ॲरेची साईज फिक्स आहे. आणि आपण रिप्रेझेंटेशन करण्यासाठी काय यूज करतोय, स्टॅक रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ॲरे यूज करतोय. त्याच्यामुळं जरी स्टॅकला साईज फिक्स नसेल तरी सुद्धा तो रिप्रेझेंट करण्यासाठी आपण ॲरे यूज केल्यामुळं ती फिक्स होणार आहे. आणि इथं जर 5 एलिमेंटचा ॲरे असेल तर आपण 5च एलिमेंट इन्सर्ट करू शकतो, 6वा एलिमेंट इन्सर्ट करू शकत नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण रिमूव्ह करत आलेलो आहोत आणि इथं कुठलाच एलिमेंट नाही आहे तर आणखीन एक एलिमेंट आपण रिमूव्ह करू शकतोय का, नाही करू शकत. मग त्याच्यामुळं ज्या वेळेला स्टॅक मध्ये एलिमेंट आपण इन्सर्ट करतोय त्यावेळेला आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की तो स्टॅक फुल आहे का. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण रिमूव्ह करत येतोय त्यावेळेला आपल्याला हे चेक करणं गरजेचं आहे की स्टॅक एम्प्टी आहे का, तो एम्प्टी आहे का. ह्या दोन गोष्टी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत. ह्या दोन गोष्टी जर कळाल्या आपल्याला तर आपल्याला प्रोग्रामला खूप इझी जाईल आणि स्टॅक हा कन्सेप्ट आपल्याला इझिली समजेल. ठीक आहे. दिस इज द ॲरे रिप्रेझेंटेशन. नेक्स्ट, आता हा ॲरे रिप्रेझेंट कसा केला जातो, तर हा एक स्टॅक आहे ज्याच्यामध्ये हे एलिमेंट्स आहेत. फर्स्ट एलिमेंट विल बी 12, सेकंड एलिमेंट विल बी 8, नेक्स्ट एलिमेंट विल बी 21, next one is a 33, next one is a 18 and 40. These are the elements. तर जो फर्स्ट इथं असेल तो 0 पोझिशनला असेल ॲरे मध्ये. त्याच्यानंतर 8 जो असेल तो टॉप इन्क्रीमेंट करणार आहे म्हणून तो काय असेल फर्स्ट पोझिशनला असेल. नेक्स्ट 21 विल बी नेक्स्ट पोझिशन, 33 याप्रमाणे तो 1 बाय 1 इन्क्रीमेंट होत जाईल. दिस इज द ॲरे रिप्रेझेंटेशन ऑफ अ स्टॅक. हा काय आहे ॲरे रिप्रेझेंटेशन ऑफ अ स्टॅक. नेक्स्ट, linked list. The major problem with the stack implementing using an array is it works only for fixed number of data values. इथं प्रॉब्लेम काय, ॲरेची जी साईज आहे त्या ॲरेच्या साईजवर डिपेंड असेल स्टॅक मध्ये किती व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करू शकतो. दिस इज द मेजर प्रॉब्लेम. मला स्टॅकला व्हॅल्यूज द्यायचे नाही आहेत किंवा त्याची लिमिटेशन्स ठरवायचे नाही आहेत. अशा केसेसमध्ये ॲरे रिप्रेझेंटेशन जे आहे स्टॅक रिप्रेझेंटेशन जे आहे ते युझिंग ॲरे आपण करू शकत नाही. ठीक आहे. मग त्याच्यामुळे आपण काय करतोय आणखीन एक डेटा स्ट्रक्चर या स्टॅक रिप्रेझेंटेशन साठी यूज करतोय तो म्हणजे लिस्ट, लिंक्ड लिस्ट. Okay, stack data structure can be implemented by using a linked list data structure. Linked list data structure म्हणजे काय आपण पुढे शिकणार आहोत पण आता रेफरन्स आलाय तो फक्त चेक करायचा आहे. काही नाही आहे, जो ॲरे आहे तोच म्हणजे लिंक्ड लिस्ट आहे. पण ॲरे मध्ये एखाद्या एलिमेंटला फक्त व्हॅल्यू, एखाद्या पोझिशनला फक्त व्हॅल्यू इन्सर्टेड असते, तिथे फक्त व्हॅल्यूज असते. पण लिंक्ड लिस्ट मध्ये त्या व्हॅल्यूच्या पोझिशनला दोन भाग असतात, एक म्हणजे डेटा स्टोअर केला जातो आणि दुसरा म्हणजे ऍड्रेस स्टोअर केला जातो. कशाचा ऍड्रेस, तर पुढच्या एलिमेंटचा ऍड्रेस तो स्टोअर केला जातो. काय केला जातो, ॲरे जो असेल समजा आपण काय केलेला आहे, हा तुमचा ॲरे आहे
ठीक आहे. हा तुमचा ऍरे आहे. मी आता त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिले 1 2 3 अँड 4 4 एलिमेंट्स आहेत. तर ऍरे जर असेल तर ऍरे मध्ये हा जो भाग आहे ह्या भागामध्ये काय केलं जाते, फक्त आणि फक्त व्हॅल्यू स्टोअर केली जाते. 1 2 3 4 व्हॅल्यूज आहेत. पण इथं व्हॅल्यू असेल तर लिंक्ड लिस्ट मध्ये काय केलं जाते, हा जो पार्ट आहे लिंक्ड लिस्ट मध्ये तो काय केला जातो, दोन भागामध्ये डिवाइड केला जातो. काय केला जातो, दोन भागामध्ये डिवाइड केला जातो. व्हॅल्यू काय आहे 1, व्हॅल्यू काय आहे 2, बरोबर आहे. मग हा काय केला जातो, डेटा स्टोअर केला जातो. आणि हा काय करतो, ऍड्रेस स्टोअर करतो. काय करतो, ऍड्रेस. आता हा ऍड्रेस जर असेल तर काय, हा काय करणार, कुणाचा ऍड्रेस स्टोअर करणार, तर नेक्स्ट एलिमेंटचा ऍड्रेस काय आहे. म्हणजेच काय, या 2 हा एलिमेंट कुठल्या ऍड्रेसला स्टोअर आहे त्याला पॉइंट करायला हा यूज केला जातो. म्हणजेच रेफरन्स ठेवला जातो की नेक्स्ट एलिमेंट काय आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की लिनियरली एखाद्या एलिमेंट झाल्यानंतर दुसरा एलिमेंट कुठला आहे. The stack implementation using linked list can work for an unlimited number of values. तुम्ही यामध्ये कितीही नंबर ऑफ व्हॅल्यूज वाढवू शकता, इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, त्याला लिमिटेशन्स नाही आहे. म्हणून ऍरे पेक्षा लिंक्ड लिस्ट जास्त यूज केलं जाते, ते आपल्याला युजफुल आहे. ठीक आहे. आता हे कसं केलं जातं, इन ए लिंक्ड लिस्ट implementation of a stack, every new element is inserted at the top. सेम जसं स्टॅक मध्ये नवीन एलिमेंट इन्सर्ट करायचा असेल तर तो कुठे इन्सर्ट होणार आहे, टॉपला. दॅट मीन्स एव्हरी न्यूली इन्सर्टेड एलिमेंट इज पॉइंटेड बाय टॉप. प्रत्येक न्यूली एलिमेंट जो इन्सर्ट होतोय तो काय करतो, टॉप हा व्हेरिएबल त्याला पॉइंट करतोय. Whenever we want to remove an element from the stack, simply remove the node which is pointed to the top. बाय टॉप. जर आपल्याला एखादा एलिमेंट रिमूव्ह करायचा असेल तर मधला कुठलाही एलिमेंट रिमूव्ह करायचा नाहीये, जो टॉप हा व्हेरिएबल ज्या एलिमेंटला पॉइंट आउट करतोय तोच एलिमेंट आपल्याला काय करता येतो, रिमूव्ह करता येतो. The next field of the first element must be always null. नेक्स्ट एलिमेंट जो असेल, म्हणजे लास्ट एलिमेंट जो असेल त्याच्या पुढचा जर एलिमेंट नसेल तर तो काय केला जातो, नल कन्सिडर केला जातो. म्हणजेच काय, त्याच्या पुढे व्हॅल्यूज नाही आहेत, मग आपला तिथं लिंक्ड लिस्ट स्टॉप झालेला आहे, हे आपल्याला कन्सिडर करू. ठीक आहे. इथं लिंक्ड लिस्ट आपण चेक करूया काय पद्धतीत आहे. मी सांगितल्याप्रमाणे यामध्ये तुमचे काय होतात, दोन पार्ट होतात, डेटा अँड हे. मग हा काय केला, टॉप त्याला पॉइंट आउट करेल. सेकंड एलिमेंट काय करेल, त्याच्या वरच्या बाजूला इन्सर्ट होईल, म्हणजे तो टॉप काय होईल, मूव्ह होईल टू नेक्स्ट एलिमेंट. ठीक आहे. पण सेकंड एलिमेंट जो आहे तो काय करेल, वरचा जो एलिमेंट आहे तो काय करेल, खालच्या एलिमेंटला पॉइंट आउट करेल, ऍड्रेस पॉइंट आउट करेल. सेम नेक्स्ट एलिमेंट विल बी टॉप अँड नेक्स्ट एलिमेंट विल बी दिस. ओके, नेक्स्ट क्लिअर. याप्रमाणे काय होईल, तो पॉइंट आउट करतोय नेक्स्ट एलिमेंटला. आता सगळ्यात वरचा एलिमेंट कुठला आहे, टॉपचा. जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर हा टॉपचा एलिमेंट तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल, बरोबर आहे. पण त्यावेळेला नेक्स्ट एलिमेंट कुठला आहे हे सांगण्याचं काम कोण करतंय, हा लिंक्ड लिस्ट करतोय. हा लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये एक ऍड्रेस बार असेल, तो ऍड्रेस बार काय सांगेल, ऍड्रेस फील्ड असेल तो काय सांगेल की नेक्स्ट टॉप एलिमेंट कुठला आहे ते सांगेल. आणि यू हॅव टू पॉइंट आउट दिस टॉप व्हेरिएबल टू दॅट एलिमेंट. त्या एलिमेंटला तो काय करावं लागेल, पॉइंट आउट करावं लागेल. ठीक आहे. सेम इट विल बी टॉप. त्याप्रमाणे काय होईल, ज्या वेळेला एक एलिमेंट रिमूव्ह होईल त्यावेळेला टॉप काय करेल, नेक्स्ट एलिमेंटला तो पॉइंट आउट करेल. क्लिअर. दिस इज ऑल अबाउट स्टॅक. स्टॅक रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, आताच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, स्टॅक म्हणजे काय, what is meant by stack. Second, how that will be represented. First आपण array representation बघितलं स्टॅकचं, आणि सेकंड लिंक्ड लिस्ट युजिंग लिंक्ड लिस्ट बघितलं. तर ह्या दोन्ही रिप्रेझेंटेशन्स बघितल्या. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन्स काय आहेत स्टॅकच्या ह्या पण बघितल्या इझिली. आय होप याच्यातून आपल्याला तुम्हाला कळालं असेल की स्टॅक म्हणजे काय, तो कसा इम्प्लिमेंट होतोय आणि एक्झॅक्टली ते याचं वर्किंग कसं होतं.
Okay, thank you so much. If you are having any questions, you can ask me on our class.